अधिक मास. पूर्वी प्रत्येक महिन्यात एक देवता अधिपती म्हणून मानली जात असे, पण चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यामध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी साधारण 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्या महिन्याला अधिक मास म्हणतात. त्या काळी या अतिरिक्त महिन्याला कोणत्याही अधिपती नव्हता, त्यामुळे सर्वजण त्याला मलमास म्हणून हिणवत असत. दुःखी होऊन तो महिना भगवान विष्णू यांच्याकडे गेला आणि म्हणाला, प्रभू, माझा कोणी स्वीकार करीत नाही, मला कोणी मान देत नाही. भगवान विष्णूंनी प्रेमाने त्या महिन्याला आपल्या नावाने गौरव दिला आणि म्हणाले, आजपासून तू माझा प्रिय महिना आहेस. माझे पुरुषोत्तम हे नाव तुला मी देतो. जो या महिन्यात भक्ती, जप, दान आणि सेवा करेल त्याला विशेष पुण्य प्राप्त होईल. त्या दिवसापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जाते. ज्याला जग कमी लेखते त्यालाही भगवान आपल्या कृपेने सर्वश्रेष्ठ बनवू शकतात. या महिन्यात केलेली भक्ती, जप आणि सेवा, दान, नामस्मरण अनेक पटींनी फळ देते. म्हणून मनापासून म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.